मुंबई चैत्यभूमी येथे दिनांक 7 व 8 मार्च 2026 रोजी 2 दिवसीय समता सैनिक दलाचे मुख्य प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते। या प्रशिक्षण शिबिरात नांदेड येथील समता सैनिक दलाचे आनंद झडते यांची सहाय्यक शिक्षक मेजरपदी निवड करण्यात आली, तर आनंद जोंधळे यांची सहाय्यक शिक्षक लेफ्टनंट कर्नलपदी निवड होऊन पदोन्नती झाल्याबद्दल मेजर जनरल सुरेश गजभारे यांच्या हस्ते नांदेडच्या सोनबा येलवे पानपोई येथे सत्कार करण्यात आला। मी जनरल मेजर सुरेश गजभारे, भारतीय बौद्ध महासभेचा जिल्हा उपाध्यक्ष। आम्हाला ह्या नांदेड जिल्ह्यामध्ये आज खूप आम्ही आनंदित आहोत की आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास केंद्राने 9 जणांची या ठिकाणी प्रमोशन केलेलं आहे। त्यामध्ये आमच्या नांदेड शहराचे रिटायर PSI आदरणीय आनंदरावजी जोंधळे साहेब, की जे आयुष्यभर त्यांनी वयाच्या 39 वर्ष त्यांनी सेवा देऊन पोलीस खात्यामध्ये त्यांनी रिटायर झाल्या त्यांनी समता संदलामध्ये येण्याचा त्यांनी आम्हाला मार्ग दाखवला आणि ते समता संदलाच्या माध्यमातून आज माझ्यासोबत तालुक्यामध्ये शहरामध्ये संपूर्ण ते खांद्याला खांदा लावून ते काम करतात। तसेच आदरणीय झडते साहेबसुद्धा ह्या ठिकाणी त्यांचंसुद्धा सहाय्यक शिक्षक म्हणून नियुक्ती झालेली आहे। त्यांचंसुद्धा ह्या ठिकाणी मनापासून आभार मानतो। आणि मी आज आपल्याला सर्वांना सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं हे समता सैनिक दल आहे, याला 2026 मध्ये 99 वर्ष पूर्ण झालेले आहेत। खरं मला तर 1927 मध्ये याची स्थापना झालेली आहे आणि 2027ला या समता सैनिक दलाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत। हे 100 वर्ष पूर्ण करण्यासाठी आणि या सैनिक वाढवण्यासाठी आम्ही केंद्राने आज आमच्यावर खूप मोठी एक चांगली जबाबदारी झालेली आहे की सैनिक वाढवण्यासाठी आम्हाला या नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास 2000 सैनिक करायचं आहे। नांदेड जिल्ह्यामधल्या मी प्रत्येक तरुणाला एक विनंती करणार आहे की आपण इकडं तिकडं न जाता, नशा पाणी न करता आपण ह्या ठिकाणी समता सैनिक दलामध्ये येऊन आपलं आयुष्य चांगलं करावं, समाजाच्या कामासाठी यावं, समाजाच्या संरक्षणासाठी यावं आणि आपली उन्नती करून घ्यावं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत आपल्याला काम करण्याचा योग आला नाही, परंतु त्यांनी जे निर्माण केलेली संस्था आहे भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल, त्या संस्थेच्या माध्यमातून आपण जर काम केलात तर खरोखर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत काम केल्याचं होईल, हे ह्या ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगतो। मी आनंद झडते, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड उत्तर दक्षिण। यापूर्वी ज्यावेळेस 1990मध्ये मी समता सैनिक दलामध्ये भरती झालेला आहे आणि भरती असते वेळेस त्या जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष माझे गुरु प्रभाकर नांदेडकर सर होते आणि त्याने मला सांगितलं होते की झडते साहेब, तुमचं शरीर तंदुरुस्त आहे आणि तुम्ही समता सैनिक दलामध्ये या। सर, हे समता सैनिक दल का हे मला माहीत नाही, म्हणून मला त्यांच्याकडून नियमावली विचारून घेतलं होतं आणि मला सरांनी नियमावली सांगितल्याबद्दल मी समता सैनिक दलामध्ये काम केलो। त्या अर्थामध्ये मी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये नोकरी करत असतेवेळेस मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे समता सैनिक दल व्हायची मला खूप इच्छा होती। त्यावेळेस मी समता सैनिक दल झालो। ज्यावेळेस समता सैनिक दल झाल्याच्या वेळेस नंतर मी डिव्हिजन ऑफिसर त्याच्या ट्रेनिंगला गेलो। मला नांदेडकर सरांनी मला डिव्हिजन ऑफिसर म्हणून मुंबईला पाठवले आणि तिथे मी डिव्हिजन ऑफिसर म्हणून मी 5 वर्ष डिव्हिजन ऑफिसर म्हणून ह्या पदावर मी सांभाळलो आणि सतत मी नांदेड जिल्ह्याचा माझे सहकारी मित्र सुरेश गजभारे साहेब आणि मी ते माझे उपाध्यक्ष राहायचे आणि मी त्याचा सचिव राहायचा। असे करीत बरेच काही वेळ लोटल्या गेला आणि त्या पदोन्नतीमधून मी नंतर मला मुंबईला अजून मी परीक्षा द्यायला गेलो आणि मी तिथून नंतर मेजर झालो। मेजर झाल्याच्या वेळेस बरेच काही दिवस असे लोटल्या चालेत। बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्याशी हा आपलं काम करण्याची मला खूप सवय आणि आनंद माझ्या शरीराला उत्सुक होत असल्याबद्दल आणि मी त्या डिव्हिजन मेजरमध्ये त्या पदातून मी लेफ्टनंट कर्नल पण झालो आहे। या लेफ्टनंट कर्नलमधून जेही मला आंबेडकर घराण्याच्या हस्ते सगळं लेफ्टनंट डिव्हिजन ऑफिसरपासून ते मला लेफ्टनंट कर्नलपर्यंत स्टार्स त्यांच्या मीराताई आंबेडकर, भीमराव साहेब आंबेडकर आणि आदरणीय माझे SK स्टाफ ऑफिसर SK भंडारे साहेब याच्या नेतृत्वाखाली मला हे स्टार्स लागलेले आहेत। तर मला आता मी लेफ्टनंट कर्नलच्या माध्यमातून मी आता सहाय्यक शिक्षक म्हणून आहे मी
आता मला सहाय्यक शिक्षक म्हणून हा पदवी दिलेली आहे सर. पुढं काय करणार आहात? पुढील मी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा वारसा घेऊन समता सैनिक दलाचं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मी सर्व जनतेशी एकमेव करून मला समता सैनिक दल पुढे न्यायचं आहे आणि त्या घराण्याशी काम करायचं आहे. सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. सर्वांना मी सूचित करत आहे, माझं नाव आहे आनंद प्रभाकरराव जोंधळे, राहणार सिद्धार्थनगर नांदेड. मी पोलीस कॉन्स्टेबलपासून तर PSI पदोन्नतीपर्यंत 2023मध्ये सेवानिवृत्त झालेला आहे. 2023च्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वेळेस आम्हाला काही कोणती ड्युटी वगैरे करता आली नाही, तर मी सेवानिवृत्त झाल्यामुळे नंतर माझ्या मनामध्ये इच्छा झाली की भारतीय बौद्ध महासभेमध्ये काम करावं आणि आपली चळवळ चालू ठेवावी आणि समाजाचं काहीतरी देणं घेणं आहे. त्यामुळे मी एक समता सैनिक दलामध्ये सामील झालो. आमच्या नावघाटचे नांदेड जिल्ह्याचे कर्नल मेजर सुरेशजी गजभारे यांच्या मार्गदर्शनाखाली मी त्यांच्या हाताखाली समता सैनिक दलाचं सर्व नांदेड जिल्ह्यामध्ये व शहरामध्ये एक ताकद लावून एक चांगल्या प्रकारे आम्ही सैनिक घडवित आहोत आणि सैनिक तयार करत आहोत, शिबिरे घेत आहोत. तसेच सर्व सैनिकांना व बौद्ध विहारात जाणारे सर्व लोक त्यांना त्या ठिकाणी आम्ही जाऊन सूचना देऊन सैनिकांमध्ये सामील होण्याची सूचना करत आहोत व कळवित आहोत. येणाऱ्या महाड चौदार तळा 2027ला आम्हाला नांदेड जिल्ह्यामधून 2000 सैनिक देणे आहे, वाढविणे आहे. भीमराव साहेब आंबेडकर यांचं स्वप्न आहे की आपल्याला जास्तीत जास्त नांदेड शहरामधून व नांदेड जिल्ह्यातून व महाराष्ट्रातून सैनिक वाढून एक चांगलं मोठं काम करायचं आहे. या ठिकाणी माझी पदोन्नती मुंबई येथून राजघराणा चैत्यभूमी येथून निवड झाल्यामुळे मी त्या सर्वांचे ट्रस्टीचे भारतीय बौद्ध महासभेचे धन्यवाद मानतो व सुरेश गजभारे यांचे पण धन्यवाद मानतो. तसेच आमचे काका प्रभाकरराव नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आता पुढील चळवळीस व पुढील काम करण्याची तयारी ठेवत आहोत. जय भीम, जय भारत, जय संविधान.